तुम देख लेना आंखों से, तुम देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से. खबर पक्की, हॅट्रिक नक्की. या जिल्ह्यात एकच शाखा, फक्त संजय काका. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सांगली लोकसभा निवडणूक निकाल आपल्याच बाजूने लागणार असून खासदार संजय काका पाटील हे हॅट्रिक साधणार असून विजयोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी आपण केली असून उद्या विट्यात अभूतपूर्व अशी जंगी मिरवणूक काढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डायमंड उद्योग समूहाचे शंकर नाना मोहिते यांनी सांगितले. पाहुयात काय म्हणालेत ते. तुम देख लेना आंखों से, तुम देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से. खबर पक्की, हॅट्रिक नक्की. या जिल्ह्यात एकच शाखा, फक्त संजय काका. लोकसभेचा हा इलेक्शनाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. उद्या दिनांक 4 रोजी मतमोजणी होत आहे. या लोकशाहीच्या या जगामधील सगळ्यात मोठ्या उत्सवाचा उद्याच्याला निकालाचा दिवस आहे. या निकालामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका हे अतिशय चांगली कामगिरी करून निवडून येणार आहेत. याचबरोबर आम्ही या विजयाचा उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की हे असे काकांचे कटिंग करून घेतलेले बोर्ड आहेत की हे बोर्ड सगळीकडे असतील आणि हे बोर्ड त्या मिरवणुकीमध्ये असतील. नेवरी नाका येथून या मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक जाईल. या मिरवणुकीमध्ये DJ असेल, वाजंत्रे असतील, नंतर गुलाल उधळायच्या 2 मशीन सांगितलेल्या आहेत, 10 टन म्हणजे 2 डंपर गुलाल सांगितलेला आहे, लाखो रुपयांच्या फटाके सांगितलेले आहेत आणि असा फायर गन एक सांगितलेले आहेत. जवळजवळ 20 फायर गन सांगितलेले आहेत. नंतर अशा अनेक या उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवलेली आहे. काय याच्यामध्ये एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या इलेक्शनमध्ये जी काकांनी 5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत ती कामं आणि त्या कामाच्या जोरावरती जी लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत त्या मताच्या जोरावरतीच उद्याचा हा आम्ही लोकशाहीचा जल्लोष करणार आहोत. शांततेनं मात्र तेवढ्याच जल्लोषामध्ये करणार आहोत. उद्या सर्वसाधारण 12च्या दरम्यान नेवरी नाक्यातून ही विजयी मिरवणूक सुरू होईल. तरी मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील व भागातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो, विनंती करतो की आपण या शाही मिरवणुकीला, विजयी मिरवणुकीला आपण नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहावं ही एक मी आपणाला विनंती करतोय. नाही, ते त्यांचं मत असेल. आम्ही जे काम केलंय, काकाने जे 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या जोरावर आम्हाला निश्चित खात्री आहे की जनादेश हा आमच्याच बाजूला राहील आणि त्याचा आदर करतच आम्ही उद्याच्याला विजयोत्सव साजरा करणार आहोत. लाखोंच्या मताने आम्ही उद्याच्याला निश्चित विजयी आम्ही होऊ. भाजपमधील अनेक नेत्यांचा विरोध राहिला अशा चर्चा होत आहेत आपण बघितले, त्याबद्दल काय सांगाल? भाजपमधील नेत्यांचा विरोध हा वैयक्तिक त्यांच्या स्वार्थापोटी होता. मात्र जनतेनं त्यांचं कुठंही ऐकलेलं नाही. जनतेनं देशात मोदी, सांगलीत काका
या बेसवरतीच मतदान केलेलं आहे. त्यामुळं अशा कुठेही काही जरी नेत्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला असला तर त्याला लोकांनी भीक घातलेली नाही. लोकांनी मतं हे खासदार संजय काका यांनाच दिलेली आहेत आणि त्या जोरावर आमचा उद्याचा जल्लोष असेल. खानापूर मतदारसंघाचा विचार केला तर नेते एकीकडे होते आणि लोक एकीकडे होते. त्यांनी विशाल पाटलांना हे केले असं सांगितलं. नाही, विशाल पाटलांना हवा निर्माण करण्यात यश आलंय का तर नक्की आले. मात्र त्या हवेचं रूपांतर जे मतात करायला लागतं ते मतात रूपांतर करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती फक्त एकमेव आणि त्या जोरावरतीच आम्हाला बहुमत मिळेल. आता ईव्हीएम मध्ये घोटाळा होईल असे देखील आरोप होते. काय नाही, आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएमचा राग आवळायचा असेल त्यांनी आत्ताच आवळून घ्यावा. नंतर निकालानंतर मात्र ईव्हीएम बिचार कसं आहे ते मुक आहे, त्याला काय बोलता येत नाही, काय करता येत नाही. त्याच्यावरती बिल फाडण्यापेक्षा आत्ताच काय असेल ते बोलून घ्या. 6 विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त मताधिक्य कोणत्या विधानसभा मतदारसंघात मिळेल? तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य भेटेल. आपल्या खानापूर तालुक्यातलं काय आहे तुम्हाला वाटतं? खानापूर आटपाडी मतदारसंघातून 18 ते 20 हजाराचं मताधिक्य काकांना भेटेल. पलूस कडेगाव पलूस कडेगावमध्ये आम्ही बरोबरीत किंवा थोड्याफार मागं पुढं फरकानं राहू. मात्र सांगली, मिरज, जत मध्ये देखील आम्ही आघाडीतच असू. म्हणजे विशाल पाटील यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य निश्चित असेल. आणि आपणाला दुसरं एक सांगायचं आहे याच्यामध्ये की 5 वर्ष घरात बसून 2 महिने बाहेर यायचं आणि हवा निर्माण करायची आणि इलेक्शनला सामोरं जायचं, असं जर देशामध्ये व्हायला लागलं तर मग काम करणारी लोक काम करतील कसं? जर अशीच लोक जर वागायला लागली तर काम करणारे लोक काम करणार नाहीत. त्यामुळं जनतेनं हाच विचार केला की 5 वर्ष लोकांसाठी झटणारा काम करणारा खासदार संजय काका हा एकमेव नेता आहे. म्हणूनच खासदार संजय काकांना या वेळेला लोकांनी भरभरून मतं दिलेत आणि त्याच जोरावरती आम्ही उद्याचा हा विजयोत्सव साजरा करणार आहोत. खरं तर मराठा आरक्षणासाठी तुम्ही अनेक वेळा आंदोलन केले. आता तुमची काय भूमिका असेल पुढे? मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका असेल ती आमची भूमिका असेल. मनोज जरांगे पाटलांनी या वेळेला सांगितलेलं होतं की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या. त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आणि खासदार संजय काका पाटील यांचं आम्ही काम केलं सगळ्यांनी. हा लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत असताना एक देशामधील वेगळं एक चित्र विट्यामध्ये निर्माण करायचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत. या वेळेला जो गुलाल आम्ही मागवलाय तो डंपर मधून डंपर भरून मागवलेला आहे आणि हा डंपर मधला गुलाल 80 ते 90 फूट लांब बूम असणार जो विहिरी काढायसाठी पोकल्यान असतो त्या पोकल्यानं डंपर मधून असा गुलाल भरून तो जवळजवळ 100 फूट हवेमध्ये नेऊन तो गुलाल हा अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती टाकला जाईल. तुम्ही हा गुन्हा बुक केला असला तर विरोधक म्हणते 10 अर्ध्या किमतीने गुन्हा घेणार. आम्ही ती वेळ येऊन देत नाही, त्याची काळजी करायची नाही. असं जर असतं तर एकाही विरोधकानं कुठंही असं बाईट दिलेलं नाही किंवा असं कुठेही आव्हान केलेलं नाही. मात्र आम्ही आमच्याकडं आपल्याला पावत्या देखील दाखवतो की गुलालाचे पैसे पण दिलेत, JCB पण बुक केलाय, डंपर पण बुक केलाय, फटाके बुक केलेले आहेत. हा आमचा आत्मविश्वास आहे. आमचा काय हा गर्विष्ठपणा नाही, आमचा हा आत्मविश्वास आहे. आम्ही केलेल्या कामाच्या जीवावर आम्ही बोलतोय. संजय काकांनी 5 वर्ष काम केलं त्याच्या जीवावर बोलतोय. मोदी साहेबांनी जी देश हा येणाऱ्या काळामध्ये 3ऱ्या स्थानावर न्यायचं जे वचन दिलंय त्याच्यासाठी आम्ही हे बोलतोय.